वा काथरगाव. माझ्या आजच्या पहिल्या पुष्पाचं नाव आहे भारताचे स्वर्णयुग. छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण चरित्र जाणण्यासाठी शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्रच नव्हे तर भारत कसा होता, त्याचा इतिहास कसा होता आणि तो कसा कसा शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा मिळेपर्यंत कसा कसा घडत गेला, हे सर्व जाणून घेतल्यानंतरच शिवचरित्र समजण्यास आपल्याला मदत होईल. कधी काळी असं म्हणत होते की भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता. भारताला सोन्याची चिडिया म्हणून संबोधलं जात होतं. आमच्याकडे असे काय होते की ज्यामुळे संपूर्ण जगातील सम्राट, व्यापारी व इतर सर्वांचेच भारताकडे लक्ष लागले होते. जंगलात चुकलेला एखादा माणूस जसा प्रकाशाकडे किंवा आवाजाकडे लक्ष केंद्रित करून त्या दिशेने वाटचाल करतो, त्या पद्धतीने संपूर्ण जगाचे लक्ष हे आपल्याकडे भारताकडे लागले होते. याचाच अर्थ आमच्याकडे उच्चतम असं काहीतरी होतं आणि म्हणून संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे लागलं होतं. उत्तरेत समुद्रस्य हिमाद्री चैव दक्षिणम वर्ष तद भारतम नाम भारती यत्त संतती. उत्तरेला उत्तुंग, दक्षिणेला हिंद महासागर व या दरम्यानचा विशाल प्रदेश म्हणजे आपला भारत देश. हिमालयाच्या शिखरातून खळखळणाऱ्या उगम पावणाऱ्या गंगा, सिंधू, यमुना, ब्रह्मपुत्रा इत्यादी नद्या व त्यांच्या उपनद्या, या नद्यांनी आपल्या बरोबर वाहून आणलेला काळाचे संचयन होऊन मैदानी व सुपीक प्रदेश, मुबलक पाणी आपला या उत्तर भारतात हळूहळू या नद्यांच्या किनारी व त्यातून मोठी मोठी नगरी उदयास आले. रामायण, महाभारत यामध्ये नगरींचा व नद्यांचा उल्लेख आपणास आढळतो. याच काळातील महर्षी वाल्मिकींनी रामायण लिहिले. रामायण काळ कसा होता हे आजही लेखनातून आपण जाणत आहोत. रामायण काळात महर्षी वशिष्ठ यांनी स्वयंशासित समाज उभा केला. स्वयंशासन, राज्यशासन व त्यावर धर्मशासन अशा पद्धतीने राजा चुकला तरी ऋषी त्याला शासन करत होते, अशा पद्धतीची शासन व्यवस्था निर्माण केली. यालाच आपण रामराज्य म्हणतो. झालेल्या सर्व साम्राज्यांमध्ये उच्चतम मानले जाते. प्रभू रामचंद्राच्या नेतृत्वाखाली व महर्षी वशिष्ठ व विश्वामित्र यांच्या मार्गदर्शनाने आदर्श राज्य व्यवस्था उभी केली, त्यालाच आपण रामराज्य संबोधतो. ज्यात प्रजा, राजा व निसर्ग यांच्यात योग्य असं संतुलन ठेवून हे राज्याची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली. राजा सेवक म्हणून काम करत होता. प्रथम प्रजा आणि नंतर राजा अशा पद्धतीचा सर्वांना समान हक्क व न्याय मिळत असे, असा कर्तव्यनिष्ठ, आदर्श, निष्पक्षपाती, प्रामाणिक, नीतिवान, धर्माधिष्ठित विचार करणारा राजा होता रामराजा. सर्वांना समान अधिकार, समान संधी मिळत असे. आदर्श प्रशासकीय व्यवस्था रामराज्यामध्ये निर्माण झाली होती. प्रशासकीय अधिकारी नसून ते प्रजेचे सेवक होते. कार्यक्षम असे पद्धतीने सेवा त्यांनी प्रजेला द्यायची आहे. भ्रष्टाचार मुक्त असं प्रशासन त्या ठिकाणी होतं. समाजामध्ये जातीभेद, उच्च नीच, गरीब श्रीमंत भेद नव्हता.
लोक सत्याधिष्ठित होते व आदर्श वर्तन करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत होते. नैतिकता हीच खरी संपत्ती मानली जात होती. धन दौलतेच्याही पुढे नैतिकतेला मान दिला जात होता. धन गेलं ते चालेल, पण नैतिकता जाता कामा नये, अशी प्रचंड समजूत त्यावेळच्या रामराज्यातील लोकांमध्ये होती. संस्था प्रचंड मजबूत होती. राज्यात कायदा व सुव्यवस्था होती. स्त्रियांना समानतेची वागणूक होती. समाजामध्ये स्त्रियांना उच्चतम स्थान होते. स्वतंत्र, सुरक्षा व सन्मान स्त्रियांना मिळत होता. सेना चतुरंग होती. निसर्गाप्रती आदरभाव होता. पर्यावरणपूरक जीवनशैली होती. म्हणजे माणसाला माणूस म्हणून राहण्यास जे काही उच्चतम आहे ते सर्व या रामराज्यामध्ये होतं. असे हे रामराज्य होते. प्रत्येक गोष्ट सोन्याहूनही पिवळी होती. भारतातून खऱ्या सोन्याचा धूर रामकाळात निघत होता, यात काही शंका नाही. रामराज्यात व त्यानंतरही संशोधक, शास्त्रज्ञ, शिल्पकला, चित्रकला, वस्त्रे, अस्त्रे, काव्य, महाकाव्य, आभूषणे, नृत्य, नाटक, मनोरंजन, वास्तुकला, संगीत, योग, आध्यात्मिक अशा अनेक क्षेत्रात खूप खूप काम केले गेले व नवनवीन निर्मिती या ठिकाणी केली गेली. या पुढील काळातही विविध राज्यकर्त्यांनी व ऋषीमुनींनी त्यात खूप मोठी भर घातली. त्यातच पुढं हळूहळू वैदिक काळ उजाडला. वैदिक काळातील महर्षी कृष्णद्वैपायन व्यास म्हणजेच महर्षी व्यास यांनी खूप मोठे काम केले. त्यांनी आपल्या वेदांचे विभाजन करून त्यांच्या शिष्यांकडून त्याचे 4 भाग करून घेतले. ऋग्वेद, पैल ऋषी, यजुर्वेद, वैशंपायन ऋषी, सामवेद, जैमिनी ऋषी, अथर्ववेद, सुमंतू अशा पद्धतीने वेदांचे 4 भाग करून योग्य असा अभ्यासाला वेद आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिले. जगातील सर्वात मोठे महाकाव्य महाभारत त्यांनी लिहिले. याशिवाय 18 पुराणे, ब्रह्मसूत्रे, भागवत पुराण, योगसूत्रावर भाष्य असे लिखाण केले. या सर्वात महाभारत महाकाव्यातील भीष्म पर्वातील कृष्ण व अर्जुनांचा संवाद असलेली श्रीमद भगवद्गीता हिचाही समावेश आहे. महर्षी वेदव्यासांच्या समकालीन खंडाला वैदिक काल असे संबोधले जाते. या कालखंडात व्यासांनी 4 आश्रम जीवनाच्या टप्प्याची सुरुवात केली. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम अशा पद्धतीने मानवी जीवनाच्या 4 महत्वाच्या टप्प्यामध्ये विभागणी केली व मानवाला अंतिम गंतव्यापर्यंत पोहोचण्यासाठी या 4 टप्प्यांची मदत झाली. याच प्रकारे समाजाच्या कामात एक संधपणा यावा व विविध क्षेत्रात एक रुची असणाऱ्या लोकांना एकत्र येऊन काम करता यावे, यासाठी कामावर व कार्यावर तसेच रुचीवर आधारित अशी वर्णव्यवस्था या काळात उभी करण्यात आली. या वर्णव्यवस्थेलाही 4 नावे देऊन व्यासांनी त्याचं विभाजन केलं. ब्राह्मण ज्ञान व शिक्षण प्रसाराचं काम, क्षत्रिय रक्षण व शासन करण्याचे काम, वैश्य व्यापार व शेती म्हणजे पुरवठ्याचे काम आणि शूद्र सेवा शारीरिक कामे. या पद्धतीने कामाचे विभाजन करण्यात आले. आवडेल त्या कामात आवडेल तो माणूस ते काम करू शकत होता, अशा पद्धतीचं हे कामाचं विभाजन वैदिक काळामध्ये करण्यात आलं. वैदिक काळात हळूहळू कुटुंबे पितृसत्ताक झाली. स्त्रीला शिक्षणाचा अधिकार आला. निसर्गपूजा, ऋतुपूजा, यज्ञपूजा, दान, नैतिक मूल्य या गोष्टींना विशेष असं महत्व दिले जाऊ लागले. या काळात स्वयंशासित समाज रचना जाणून घेण्यासारखी आहे. स्वतःला शासन करून घ्यायचे याचा अर्थ नीतिमूल्ये पराकोटीची उच्च स्तरावर आलेली होती. प्रत्येकाच्या रक्तात ती भिनलेली होती. आधी पालन करेन
नीतिमूल्यांचे आणि नंतर मी माझा चरितार्थ चालवेल अशा पद्धतीचा वैदिक काळ आपण सर्वांनी जाणून घेतला. यापुढे भारतामध्ये सत्ता आली महाजनपदांची. महाजनपदे ही वेगवेगळी स्वराज्य होती. राज्याचा राजा हा या महाजनपदांचा सर्वोच्च स्थानी होता. सैन्य, अर्थ, न्याय या गोष्टी राजाकडे होत्या. महाजनपदांपैकी एक मगध जनपदातील काही राजांनी इतर जनपदांना जिंकून आणि मगध साम्राज्याची निर्मिती केली. मगध साम्राज्याने खूप वर्ष भारतावरती सत्ता केली. मगध साम्राज्यांचा नंद साम्राज्य असेही संबोधले जाते. नंद वंशाचा 9वा राजा धनानंद याला हरवून चाणक्य यांनी चंद्रगुप्त मौर्य याला सम्राट केले. चंद्रगुप्त मौर्य व सम्राट अशोक हे नावाजलेले सम्राट याच्या मौर्य साम्राज्यात होऊन गेले. या साम्राज्यामध्ये गंगा, यमुना नद्यांच्या सुपीक खोऱ्यात हे साम्राज्य वसलेले होते. त्यामुळे शेती संबंधित सर्व प्रकारचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घेतले जात होते. याच भागात लोह व सोन्यासहित विविध धातूंच्या खाणी होत्या. त्यामुळे धातूपासून वस्तू बनवण्याचे खूप काम या ठिकाणी चालत होते. सोन्याची नाणी बनवण्याचे काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालत असे. धान्य, लाकूड व धातू यासारख्या महत्वाच्या व मुबलक साठ्यांमुळे मौर्य साम्राज्य मोठ्या प्रमाणावर आंतरदेशी व आंतरराष्ट्रीय व्यापार करत असे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन म्हणजे त्यावेळचे सोने, चांदी वगैरे स्वरूपात यांच्याकडे येत असे. मौर्य साम्राज्य पश्चिमेला बलुचिस्तान ते पूर्वेला ब्रह्मदेशापर्यंत पसरलेले होते. सम्राट अशोकाच्या कालखंडात कलिंग हे मोठे युद्ध झाले. त्याचा परिणाम बघता सम्राट अशोकाला त्या कौर्याची किळस आली आणि त्याने शांतीचा मार्ग स्वीकारला. याच काळात अनेक शिलालेख व स्तंभ बनवण्यात आले. त्यातीलच एक स्तंभ म्हणजे अशोक स्तंभ होय. त्यानंतरच्या चढउतारात भारताचा गुप्त साम्राज्याची सत्ता आली. प्राचीन भारताचा सुवर्णयुग म्हणून गुप्त साम्राज्याला मानले जाते. चंद्रगुप्त यांना भारताचा नेपोलियन म्हणूनही संबोधले जाते. त्यांनी अनेक युद्धे जिंकून उत्तर दक्षिण भारतामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली. मौर्य साम्राज्याप्रमाणे सीमा विस्तार व आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र पाटलीपुत्र म्हणजेच आत्ताचे पाटणा बनवले. शक, हुन यांच्या आक्रमणांना त्यांनी प्रतिकार केला. विविध क्षेत्रात विकासाला पाठिंबा दिला. मंदिरे, वास्तुकला, मूर्तिशिल्प, चित्रकला यासारख्या कलांना प्राधान्य दिले. साहित्यामध्ये कालिदास यांची अभिज्ञात शाकुंतलम काव्यरचना ही या कालावधीचीच आहे. तसेच विज्ञान व गणितामध्ये आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सिद्ध केले. वराह मिहिर हे खगोलशास्त्रज्ञ, औषधी व रसायनशास्त्री होते. कला व स्थापत्यामध्ये अजिंठा, वेरूळ, लेणी, सुप्त कोरीमूर्ती, विजयस्तंभ अशा अनेक शिल्पांची निर्मिती या काळामध्ये झाली. विद्येसाठी विद्यापीठे स्थापन करण्यात आली. त्यातील एक विद्यापीठ म्हणजे नालंदा विद्यापीठ हे त्यावेळेचे भारतातील सर्वात मोठे विद्यापीठ स्थापन करण्यात आले. 9 मोठ्या इमारती, अनेक ग्रंथालये, व्याख्यान हॉल, निवासी विद्यार्थी गृहे, प्राध्यापक निवास, लाखो हस्तलिखित पुरातन ग्रंथांचा संग्रह, 10,000 विद्यार्थी व 2,000 शिक्षकांचा समूह, विविध देशांतील अभ्यासक्रमात समावेश, आपल्या देशातील वेद, उपनिषदे, नीतिशास्त्र, तर्कशास्त्र, अंकगणित, भूमिती, खगोल, आयुर्वेद, शल्यचिकित्सा, बौद्ध, जैन धर्मग्रंथ अशा प्रकारे भारतातील सर्वच ग्रंथांची संपदा या ठिकाणी अभ्यासासाठी उपलब्ध होती. येथे देश विदेशातून मुले व शिक्षक शिकण्यासाठी, अभ्यासासाठी येत होती. राजकीय रक्षणामुळेच हे विद्यापीठ भरभराटीला आले याच्यात काही शंका नाही. ज्ञान व तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार या ठिकाणाहून झाला. या पद्धतीने गुप्त साम्राज्य समाजातील प्रत्येक घटकांसाठी काम करताना दिसते व सर्व घटकांचा विकास झालेला दिसतो व म्हणूनच या साम्राज्याला भारताचा सुवर्णकाळ
असलेले साम्राज्य असे संबोधले जाते. मधल्या काही काळात प्रादेशिक साम्राज्य निर्माण झाली, परंतु त्यानंतर सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा संपूर्ण भारत एकसंध एकछत्री अंमलामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. पृथ्वीराजाचा अंमल चालू असताना पृथ्वीराजा हा एक शूर, निष्ठावंत, न्यायप्रिय, युद्धकला पारंगत, धर्म पाळणारा राजा होता. मोहम्मद घोरीने केलेल्या आक्रमणामध्ये पृथ्वीराजाने त्याला युद्धामध्ये हरविले आणि कैद करून आणले. मात्र शरणागतास सोडले पाहिजे या सद्गुणांच्या अतितेमुळे पृथ्वीराजाने त्याला सोडून दिले. परंतु पुढील काही लढाईनंतर जेव्हा मोहम्मद घोरीने पृथ्वीराजांचा पराभव केला आणि त्यांना कैद केले, त्यावेळेस मात्र त्यांनी पकडून नेऊन त्याने पृथ्वीराजांना ठार मारले व येथूनच उत्तर भारतात मुस्लिम राजवटीचा आरंभ झाला व म्हणता म्हणता काही वर्षातच संपूर्ण उत्तर भारत काळोखामध्ये, अंधकारामध्ये बुडाला. त्यानंतर येणाऱ्या सम्राटांनी घोरी, खिलजी, तुगलक, लोधी व मुघल यांनी क्रमाक्रमाने उत्तर भारत अजूनच काळोखाच्या गर्तेमध्ये लोटला. या सर्वांपासून अनभिज्ञ असा तर कुठला राष्ट्र शिल्लक राहिले असेल तर ते म्हणजे विंध्यापासून तर खाली दक्षिणेपर्यंत असलेला दक्षिण भारत. दक्षिण भारतामध्ये उत्तर भारताप्रमाणेच मोठमोठी साम्राज्य उदयाला आली. दक्षिण भारताने हे सुवर्णकाळ अनुभवला. विंध्य पर्वताचा दक्षिण भाग ते समुद्रापर्यंत सातवाहन साम्राज्य दक्षिणेतील पहिले मोठे साम्राज्य असल्याचं आढळतं. त्याची राजधानी प्रतिष्ठान म्हणजेच आत्ताचे पैठण हे होत. या साम्राज्याप्रमाणे चेरा साम्राज्य केरळ, चेला साम्राज्य तामिळनाडू, पांड्य साम्राज्य मदुराई, पल्लव साम्राज्य कांचीपुरम, चालुक्य साम्राज्य कर्नाटक, चोल साम्राज्य तंजावर या अनेक साम्राज्यांनी दक्षिण दिग्विजय करत आपापलं साम्राज्य त्या ठिकाणी वाढवलं आणि सांभाळलं. याचप्रमाणे यादव साम्राज्य देवगिरी उत्तर भारतातील गुप्त साम्राज्याप्रमाणेच महाराष्ट्रातील यादव साम्राज्य महाराष्ट्राचा सुवर्णकाळ म्हणून गणला जात होता. देवगिरी यादवांनी बांधलेली गिरिदुर्ग अजिंक्य होती. कोणीही शत्रूला कधीही जिंकता येणार नाही असा अभेद्य किल्ला होता. किल्ल्याभोवती मोठे खिंडार व त्यामध्ये स्वापदे होती. यापुढे भुलभुलैया, भुयारी मार्ग, बाजारपेठाभोवती तटबंदी अशी एक नाही अनेक सुरक्षा रक्षण केलेली ही देवगिरी महाराष्ट्राची त्यावेळची राजधानी होती. देवगिरी व या ठिकाणी राज्य करत होते यादव राजे. यादव राजांमध्ये सर्वात शूर व पराक्रमी राजा होता राजा महादेवराय. राजा महादेवराय यादवांच्या काळात महाराष्ट्राचा सुवर्णकाळ होता. या काळात महाराष्ट्र समृद्धीचा आस्वाद घेत होता. जीवनातील सर्व विषयांची दालने समृद्ध झाली होती. राजा महादेवराय यादव शूर, पराक्रमी, धाडसी, दानी, प्रजावत्सल, गुणग्राही, विद्याप्रेमी, न्यायी, धर्मशील, नम्र, धर्मसहिष्णू, चारित्र्यवान, शरणागतास अभय, स्त्री, बालक, वृद्ध यांचा सन्मान करणारा असा होता. इतर राजे त्याचे नाव ऐकूनच थरकापत असे. शत्रूची मान त्याच्या पुढे हमेशा झुकलेली असत. त्याचे प्रजेवर व प्रजेचे त्याच्यावर अत्यंतिक प्रेम होते. यादव नगरीचे वैभव रत्नाकरासारखे होते. वैभवाचा चंद्र पौर्णिमासारखा फुलत होता. नंदनवन यापुढे फिके होते. जणू लक्ष्मी यादव नगरीमध्ये पाणी भरीत होती. देवगिरी भोवती मोठी बाजारपेठ बसली होती. त्यात अन्नधान्य, मसाले पदार्थापासून ते हिरे, मोती, माणके इथपर्यंत सर्व गोष्टी विक्रीसाठी व खरेदीसाठी होत्या. यामुळे देशी विदेशांच्या व्यापारी या ठिकाणी व्यापार करण्यास येत असे व यादवांना त्याचे भरपूर उत्पन्न मिळत असे. एकूण महाराष्ट्रात सुख व समृद्धी नांदत होती. गायी, वासरे व मुली सुनान्यांच्याकडे वक्रदृष्टी करण्याची कोणाची ताकद नव्हती. अशी शासन करण्याची भिस्त यादव राजे ठेवत होते.
सर्व शत्रू यादव राजांचा हुकूम मानत होते. महाराष्ट्रातील देवगिरी सह सर्वत्र सोने नाणे अन्नधान्य वस्त्र मुबलक होते. कमी अशी कशाचीच नव्हती. न्यायनिवाडा योग्य पद्धतीने होत होता. योग व अध्यात्म हे तर घराघराचे सोयरीक झाले होते. वारकरी आनंदात पंढरपूरला जात होते. शिल्पकलावाल्यांनी अतिव घन आणि छनी याचा वापर करून कैलासाची निर्मिती केली होती. पैठणची पैठणी तर जगात प्रसिद्ध होती व पोहोचली होती. नृत्य, संगीत, चित्र, शस्त्र, शास्त्र पासून तर खाद्य पदार्थांपर्यंत सर्व सर्व काही उत्तमात उत्तम होते. पृथ्वीवरील राज्याच्या ठाई जे जे काही सम्राट असलेले राज्य असतील, साम्राज्य असतील, त्या सर्वांकडे जे काही यश, पल, संपत्ती आहे ती सर्व राजा महादेवराव यादव यांच्या ठाई होती असे म्हटले तरी वावगे ठरणार नाहीत. जणू दुसरे रामराज्यच होते. भास्कराचार्य, लक्ष्मीधर यांच्यासारखे खगोलशास्त्रज्ञ याही राज्यात होते. सारंगधर हा संगीत विशारद होता. शिवाय शिल्प, नृत्य, कवी, वस्त्र, योग, अध्यात्म, स्थापत्य इत्यादी अनेक कलांचे व विद्यांचे अनेक उपासक यादव छत्राखाली निवांत साधना करत होते. महाराष्ट्राच्या कलेची, विद्येची आणि ऐश्वर्याची कीर्ती खूप दूरवर पसरली होती. वैभवाच्या शिखरावर देवगिरीचा कळस सर्वांसमोर झळकत होता. महाराष्ट्रावर शक्ती प्रसन्न होती. रामराज्य सारखे राज्य होते. कल्पवृक्षांच्या तळवटीत तो नांदत होते. देवगिरी, नाशिक, पैठण, पाटण, धाराशिव, मेहकर इत्यादी नगरी सौंदर्यपूर्ण व वैभवशाली होती. 3-3 मजली सुबक घरे, मोठमोठे वाडे, अप्रतिम राजप्रासादने, भव्य बाजारपेठे आणि नगरी भोवती बांधकाम, या भव्य बगीचा, उत्तुंग सौध, नद्याचे विस्तीर्ण असे प्रेक्षणीय घाट, विशाल तलाव, सुंदर विहिरी, नगरासाठी पाण्याची सोय हे यादव राज्याचे अगणित असे काम होते. यादव राज्यातील देवालयाचं खूपच अप्रतिम होते. शिल्पकाराचे हातोडे त्या दगडी चिऱ्यांवर नाचले ते जणू विना मृदुंगाच्या तालावर. बांधकाम असं साई संगीत व गुळगुळीत होते की त्यावरून हात फिरविता गालावर हात फिरवल्या सारखे वाटावे. सुंदर कोरीव काम इतकं सुंदर की बघणाऱ्याला बघतच राहावं असं वाटावं अशा पद्धतीचे हातोडा आणि छेनी घेऊन सुंदर सुंदर कलाकृती महाराष्ट्रातील यादव राज्यामध्ये रोजच तयार होत होत्या. बांधकाम सुंदर कोरीव कामा पाठोपाठच मंदिरातील देवतांच्या मूर्ती तर आता आपल्याशी बोलतील अशा आविर्भावात होत्या. मेहकरांचा सारंगधर विष्णू, पंढरपूरचे विठ्ठल रुक्माई, तुळजाभवानी, आई महालक्ष्मी, भगवान शंकराचे भीमाशंकर, त्र्यंबक, किती आणि काय बघू, काय सांगू असे मंदिरे, त्यांची आवारे, त्यांचे सभागृह, त्यांचे नक्षीकाम व देवाच्या मूर्ती लावण्यवान स्त्रीपेक्षाही कितीतरी सुंदर होत्या. राजवाडे लांब रुंद, भरपूर अश्व, मोठे रथ, हत्तीवर अंबारी शोभत होत्या. त्यांनी नगरातील राजमार्ग सतत गजबजलेले होते. बाजारपेठा खूपच श्रीमंत होत्या. पैठणची बाजारपेठ तर जगात प्रसिद्ध होतीच. पैठणात अत्यंत उंची व कलापूर्ण अशी रेशमी व भरजरी वस्त्रे तयार होत होती. लग्नात वेहिनी रुसत त्या पैठणीसाठी. अशोकाच्या वेळेपासून पैठणच्या वस्त्राची सर्वत्र कीर्ती पसरलेली होती. राजे लोक भेट देण्यासाठी पैठणच्या वस्त्राची व अलंकाराची निवड करत असत. दगडावर छेनी व कापडावर विणकाम करण्यास यादव राज्यामध्ये कारागिरांची जणू स्पर्धा लागलेली होती. खेडोपाडी आनंदात होती. गोदावरी, भीमा, पूर्णा, कावेरी, तापी या सर्व नद्या व त्यांच्या उपनद्या आनंदामध्ये वाहत होत्या.
सह्याद्री व सातपुडा निवांत पसरले होते. घरोघरचे नंदादी प्रसन्न तेवत होते. अंगणातील तुलसी वृंदावने फुललेली होती. ओसरीवरील चोपाळे मुली बाळींनी व सुनांनी नातवंडांनी गजबजले होते. घराघरातून सवासिनी ओव्या गात जाते फिरत होत्या आणि ओव्या गात होत्या. पहाटे पहाटे वासुदेव जागे करून जात होता व उठलेल्या घरोघरच्या सवासिनी सडा रांगोळी करून तुळशीजवळ दिवे लावत होत्या. गोठ्यामध्ये गाई वासरांची दाटी झाली होती व देवाला नैवेद्य दाखविल्याशिवाय मुलेही जेवत नव्हती. नद्यांच्या घाटावर धुणी धुत असताना घरोघरच्या गृहिणींच्या हातातील सोनं जायफळासारखं झिजावं अशी संपन्नता होती. म्हणजेच प्रत्येक घरामध्ये संपत्ती लक्ष्मी पाणी भरीत होती. कोणाचीही लक्ष्मी सोन्या मोत्या वाचून रीती नव्हती. पोरं बाळ लेकी सुना गुरे वासरे शेती पाटी पशु पक्षी झाडे फुले सर्व आनंदात होते. लाचार कोणीच नव्हते. महाराष्ट्रात लक्ष्मी प्रसन्न होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती, त्याचप्रमाणे सरस्वती आपल्या चारही हातांनी ज्ञानदान देत होती. विद्येचा सुगंध देवगिरीच्या राजसभेत कस्तुरीसारखा घुमघुमत होता. देवगिरी नाशिक पैठण या मोठ्या नगरात विद्यावंतांची गर्दी होतीच, यात शंका नाही. परंतु नेवाशासारख्या लहान गावात सुद्धा लहान लहान भावंडे भक्तिरसात बुडाली होती. प्रत्यक्ष सरस्वती ज्ञानेशाच्या ओठांनी बोलत होती. माझा मराठाच बोलू कौतिके परी अमृताचे ते पैजा जिंके ऐसी अक्षरे रक्षिके मिळविन. याच मुखातून भगवद्गीतेचे एक बिस्मार लेणं हळूहळू घडत होते. महाराष्ट्रावर लक्ष्मीप्रमाणे सरस्वती प्रसन्न होती, यात शंका नाही. सर्वत्र आनंदी आनंद दाटला होता. यादव राज्य जणू रामराज्य झाले होते व देवगिरी अयोध्या हजारो वर्षापूर्वी रामानेच या भूमीवर पाय ठेवून ही भूमी पावन केली होती व सातवाहन व इतर राजांनी या भूमीवरती इमारती बांधल्या व त्या इमारतींच्या वरती देवगिरीच्या यादव राजांनी कळस मांडला. त्यांचा गरुड ध्वज दिमाखामध्ये आज फडकत होता. स्वतंत्रता, प्रसन्नता, विशालता, प्रचंड वैभव, सोन्याचे ऊन, रुपयाचे चांदणे, मोत्याचा पर्जन्य, कस्तुरीचा धुराळा व अत्तराचे दव अशा महाराष्ट्र स्वर्गीय सुखात नांदत होता. महाराष्ट्राची प्रजा धर्म, काम, अर्थ, मोक्ष हे चारही पुरुषार्थ साधित होती. संसार सुखाने चालले होते व प्रजा गायी वासरे राजाच्या मांडीवर मान टाकून निवांत विसावली होती व संतांची मांदियाळी गोड गोड भक्तिरसात दंग होऊन म्हणत होती, अहंकाराचा वारा न लागू माझिया विष्णुदासा भाविकासी. असे हे आमचे महाराष्ट्र राज्य, जे खरंच सोन्याचा काळ अनुभवत होते. सुवर्ण काळ कसा असावा हे त्यावेळच्या यादव राजांकडनं आणि त्यावेळच्या जे काही साम्राज्यवादी आहेत त्याकडनं आपल्याला बघायला मिळतो. हे होते आमचे ऐश्वर्य, कीर्ती, महानता. खरंच आमचे राज्य हे रामराज्य होते की त्याहूनही उजवे होते, याचा संभ्रम पडावा असा वैभवशाली इतिहास हा आमचा आहे. अशा आमच्या महाराष्ट्र होता, असा आमचा सुवर्ण काळ होता. या सुवर्ण काळाची आठवण आपण सर्वांनी करून घेतली व हे सर्व ऐकलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. सर्वांना नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. हात आवाज तो येतोय.
चॅट बॉक्स मध्ये आपण इथे जे शेजारी टाइप करायचं आहे मेसेजचा ऑप्शन, त्यामध्ये आपण मेसेज आपला प्रश्न टाकणार आहोत. सुजाताताईंचा प्रश्न आहे की कुठले संदर्भ पुस्तक. आवाज येतोय माझा? हॅलो. हा, आवाज येतोय माझा? हो हो बोला. हा हा. सुजाताताईंचा प्रश्न आहे की तुम्ही कुठले संदर्भ पुस्तक वाचले? राजा शिवछत्रपती, श्रीमान योगी, हॅलो इथे ऐकू? त्या व्यतिरिक्त जे शिवाजी महाराजांवरती जे काही वेगवेगळे किंवा युट्यूबला जे लेक्चर आहेत, बरेचसे लेक्चर ऐकून आणि त्या पद्धतीने पेपर तयार केला. पुढे संतोष दादा. जय शिवराय. बोला रे भाऊ. हा, छान कार्यक्रम झाला. काय म्हणते संतोष भाऊ? काही प्रश्न असेल तर विचारा. हा प्रश्न आपण हे जे पुढचे 15 मिनिटं प्रश्न हाच आहे की ते तो एक विषय राहिले ना, तिसरा का चौथ्या दिवसाचा. या आजच्या टॉपिक वरती काही प्रश्न असेल तर विचारूया. आजच्या टॉपिक वरती नाही तसं काही नाही. हा, 9:30च्या नंतर कॉन्टॅक्ट करा. चालेल. विषय निवडताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून हे सगळं सुरू करावं का काय असं वाटत होतं. मात्र शिवाजी महाराजांच्या जन्म आणि जिजामातांच्या आतमध्ये असलेली धगधगती आग, की आता मात्र मला स्वराज्य निर्माण केल्याशिवाय काही पर्याय नाही. आणि मग इतकी किळसवाणी परिस्थिती होती का, आणि ती दाखवण्यासाठी शिवजन्माच्या आधीचा जो काही महाराष्ट्रामध्ये काळोख दाखलेला होता, तो काळोख दाखवायचं ठरलं. मात्र काळोखच होतं का? मग त्याआधी आपल्याकडे काही नव्हतं का? आणि म्हणून हजारो वर्षापासूनची आपली परंपरा आहे आणि आपण शारीरिक, मानसिक, बौद्धिक सर्व गोष्टींमध्ये पारंगत आहोत. आणि म्हणून एक धावता आढावा मागील भारताचा द्यावा. त्यातही फक्त जो काही सुवर्ण काळ आहे, म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी ज्या ज्या असतील त्या पहिल्या दिवशी मांडाव्यात, जेणेकरून आपल्या भारताने किंवा आपण आपल्या सर्वांनीच जी काही उच्चतम ध्येय गाठलेले आहे, उच्चतम असे नीतिमूल्य पाळलेले आहेत, आणि ते पाळून मोठमोठे साम्राज्य आपल्या या ठिकाणी उदयाला आले. मात्र या साम्राज्यातील नंतरच्या काही राजांनी, सम्राटांनी छोट्या छोट्या काही चुका केल्या असतील, आणि त्या चुकामुळे मोठे जे मोठे साम्राज्य पुन्हा रसातळाला गेले. इतके रसातळाला गेले की आपला आवाज ऐकायलाही कोणी शिल्लक राहिलं नाही. आणि म्हणून
शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्यात पुढे वेगवेगळे निर्णय घेतले असतील तेव्हा या मागील सुवर्ण काळाचा आणि काळोखाचा या दोन्ही गोष्टींचा परिपूर्ण अभ्यास केलेला असेल आणि त्यांनी शहाणे निर्णय घेतलेले असतील आणि म्हणून पहिला काळ हा सुवर्ण काळ हा दाखवायचं ठरलं. त्यात त्याचा खूप मोठा टॉपिक होता. जे जे चांगलं चांगलं वाटलं म्हणजे जे जे बोलता आलं त्या पद्धतीने हे सगळं कलेक्ट केलं. त्यातले अजून बरचसं काही राहिलं होतं की सुवर्ण काळ किंवा सोन्याचा धूर भारतामध्ये निघत होता. म्हणजे अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये भारत स्वावलंबी होता आणि उच्चतम असं त्या ठिकाणचं प्रावीण्य त्याने मिळवलेलं होतं. ते प्रावीण्य आपल्या देवगिरीच्या साम्राज्य सांगताना ते सांगितलं की लोकांचा अगदी विश्वास त्या राजावरती होता आणि राजाही अगदी लहान सहान माणसापासून तर मोठ्या सेनापतीपर्यंत सर्वांची काळजी घेत होता. तो राजा आपल्याला आपला राजा वाटत होता. प्रजेचं राजावरती खूप प्रेम होतं आणि राजाचंही प्रजेवरती प्रेम होतं. अशा पद्धतीने तो सुवर्ण काळ पुढे टिकत आला. मात्र इतर साम्राज्याप्रमाणेच यादव साम्राज्यानेही पुढे थोडीशी चुकी केली आणि त्या चुकीने पुन्हा ते रसातळाला गेलं. सांगायचं एवढंच आहे की जो भारताचा सुवर्ण काळ होता तो सुवर्ण काळ परत यावा यासाठी जिजामातांनी तळमळ केली, प्रयत्न केला आणि स्वराज्य उभारण्याचा नवीन सूर्य उदय करण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न केला आणि त्याला आई तुळजाभवानी पण यश दिलं. माझा प्रश्न आलाय का तुझा? 5-6 मिनिटं राहिले. प्रश्न नाही आहे कोणाचे. नाही ना. हा, मग यातलं काही राहिलं असेल किंवा सांगण्यासारखं कोणी सांगू शकत असेल तर बोलू शकता. 5 मिनिटं आहेत अजून. एखादा असा प्रसंग की जो भारताचा सुवर्ण काळ आपल्या पुढे आणेल हो. हॅलो. हा गुरुजी, प्रवीण दादा बोलतोय. बोला बोला. हा जो आपण उपक्रम चालू केलाय ना, हा अत्यंत चांगला चालू केलेला आहे. हा दरवर्षी खंड न पाडता आपण असाच जर चालू ठेवला तर हळूहळू प्रत्येक जण बोलतो होईल. सगळ्यात पहिले आज आज जरी कोणी बोलत नाही तर भविष्यामध्ये हळूहळू प्रत्येक जण बोलल. आणि आज जो तुम्ही विषय मांडला ना गुरुजी, हा खरोखर एकदम म्हणजे आपला भारत देश हा पूर्वीपासून असाच होता का? तर नाही, आपल्या भारत देशामध्ये, हिंदुस्थानामध्ये खूप सुखसोयी होत्या. इंडिपेंडंट होतो आपण. आणि आपण हळूहळू परकीय सत्तांना सामोरं न जाता त्यांना आपण आपल्याच उरावर बसवून घेतलंय. त्यामुळे आपण परकीय सत्तांचे स्वाधीन झालो. म्हणजे गुलामगिरीत गेलो त्यांच्या, परकीयांच्या. बरोबर बरोबर. हा, तर मग असं आपण आता हळूहळू होईलच ते पुढे. फक्त मग हा जो आपण कार्यक्रम चालू केलाय हा अत्यंत मला स्तुत्य वाटतोय. धन्यवाद. अं, काहीतरी सांगायचं. हा दरवर्षी ठेवूया आपण. हो हो, त्यात सगळ्यांचा सहभाग राहील. आपण ऑर्गनायझर आहोत. आपल्याला प्रत्येकाला अभ्यास करून मांडायचा आहे. तर यावर्षी आपण
एखाद्या पुस्तकाचे झालंय माझं बोलणं. विषय हे अनुक्रमणिक हो हो किंवा असं ते सलग वाटेल. आता ठीक आहे, आपण या ऐतिहासिक नोंदी घेऊन हा हे विषय साध्या पद्धतीने मांडूया. रवी भाऊ, रवी भाऊ, बोला बोला, कन्वर्ट करा आणि बोला. ठीक आहे, तर आज पहिलं पुष्प पण सादर झालं आहे. सर्वांना सर्वांचे फीडबॅक किंवा प्रश्न बघता सर्वांना क्रम आवडलेला आहे. यामध्ये आपण निश्चितच ते सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करूया आणि उद्या पुन्हा भेटूया. पुढचा विषय आहे स्वप्नकौंडी, त्याची थोडी पुस्तकची कल्पना दिली आहे की महाराष्ट्रात काळ की खरंच काळ होता का, थोडं सुवर्ण युग होतं आणि सुवर्ण घड्याळी असते आणि तो पद्धतीनं समजून घेऊया. शुभरात्री, धन्यवाद. एक सर्वांना आपण शेअर करूया. लिंक ओपन आहे उद्या. हा म्हणजे रोजच आता ही एकच लिंक कंटिन्यू आहे. आपल्या संबंधातील जे कोणी असतील त्यांना सर्वांना ती लिंक शेअर करूया. बरोबर 8:40 वाजता लिंक ओपन करायला सांगूया. हो ठीक आहे. हा सर्वांना जय शिवराय. झालं.